एका छोट्याशा गावात आदित्य नावाचा एक मुलगा आपल्या आई, बाबा, आजी आणि छोट्या बहिणीसोबत राहत होता. त्यांचं घर फार मोठं नव्हतं, पण प्रेमाने भरलेलं होतं. आदित्यचे बाबा रोज कामावर जात. आई घराची काळजी घेत असे, आजी गोष्टी सांगत असे आणि छोटी बहीण सगळ्यांना हसवत असे. संध्याकाळी सगळे एकत्र बसून जेवण करत आणि दिवसभरात काय घडलं ते एकमेकांना सांगत. एक दिवस आदित्य शाळेतून रागावलेला घरी आला. त्याचा मित्र त्याच्याशी नीट बोलला नव्हता. आदित्य खूप चिडलेला होता. ते पाहून आजीने त्याला जवळ बसून प्रेमाने विचारलं, "काय झालं बाळा?" आदित्यने सगळं सांगितलं. आजी हसून म्हणाली, "घर म्हणजे जिथे आपल्याला समजून घेतलं जातं. दुःख असो वा आनंद, सगळं कुटुंब एकत्र वाटून घेतं." आईने त्याला मिठी मारली आणि बाबा म्हणाले, "आपण एकमेकांसाठी आहोत, हेच आपल्या कुटुंबाचं खऱ्या अर्थाने सामर्थ्य आहे." आदित्यला खूप बरं वाटलं. त्याला समजलं की कुटुंब म्हणजे फक्त एकत्र राहणं नाही, तर एकमेकांवर प्रेम करणं, मदत करणं आणि समजून घेणं होय. त्या दिवसापासून आदित्य नेहमी कुटुंबासोबत वेळ घालवू लागला आणि घरातील प्रेमाची किंमत त्याला कळली. तात्पर्य: कुटुंबात प्रेम, आपुलकी आणि एकमेकांना समजून घेणं हाच खरा आनंद आहे.